Describe the role of supportive departments in a hospital. So we'll see the supportive departments present in the hospital. So first is kitchen or dietary department. It provides quality food according to patient's need and doctor's advice. It also teaches the patient regarding diet once they are discharged from hospital. So main function किती तर dietary departmentaचे to provide food according to patient's need म्हणजे पेशंटाक जाय तशे or else डॉक्टरान जे कितें एडवायस केला त्या प्रमाणे. The other function is to teach the patient regarding diet म्हणजे पेशंट हॉस्पिटलान आससर अकॉर्डिंग टू डॉक्टर्स एडवायस फॉलो करता पण घरा वतकूच कसो डायट फॉलो करपाचो हे सुद्धा ते लोक सांगता. One dietary staff member is required for about 15 to 20 patients. So 15 to 20 patients are handled by one dietary staff. Dietitian, food storekeeper, cook helpers and dishwasher are engaged in this department. The food service department functions round the year. म्हणजे वर्षभर ते फंक्शन करतात. Next is cleaning and laundry department. So cleaning and laundry department म्हणजे फुल हॉस्पिटल क्लीन करपाचे तसेच लॉन्ड्री डिपार्टमेंट म्हणजे कपडे बी कितें असतात ते धुवपाचे हे सगळे तातूंत येतात. तांचे मेन फंक्शन इज रिगार्डिंग क्लिनिंग द लिनन. सो फॉलोविंग फंक्शन्स फर्स्ट इज वॉशिंग द डर्टी लिनन. लिनन म्हणजे जे चादरी बी आसता हॉस्पिटलान तांकां लिनन म्हणटा. सो सगळ्यान पयलीं वॉशिंग द डर्टी लिनन. सेकंड इज रिपेरिंग द टोन लिनन म्हणजे खंयचो जर पिजला म्हणटात आमी किंवा टोन जाला जाल्यार तो रिपेर करपाचो. आणि रिप्लेसिंग द कंडेम लिनन. कंडेम म्हणजे यूज केल्ले जे लिनन आसता ते रिप्लेस करपाचे त्या जाग्यार नवीन घालपाचे. सो क्लिनिंग एंड लॉन्ड्री डिपार्टमेंटाचे 3 मेन फंक्शन्स. द स्टाफ वर्किंग आर लॉन्ड्री सुपरवायझर, मेकॅनिक एंड क्लार्क. नेक्स्ट इज हाउसकीपिंग. The main function is to keep hospital clean. So housekeeping department कितें करता तर हॉस्पिटल जे आसता ते क्लीन दवरतात. The staff working are sanitation workers, housekeeping staff, housekeeping supervisor. हे सगळं स्टाफ थंय त्यांच्या अंडर काम करतात. In intensive care unit and critical care unit of higher degree of cleanliness is required. Therefore more sanitary attendants are provided. आता ICU म्हणजेच इंटेन्सिव्ह केअर युनिट किंवा CCU म्हणजेच क्रिटिकल केअर युनिट थंय चड क्लेनलीनस मेंटेन करचें पडटा म्हणून हायर डिग्रीचे जे कोण स्टाफ आसता तांकां थंय दवरतात. मागीर येता आउटपेशंट डिपार्टमेंट किंवा OPD. The advantages of OPD is that much of the investigative and curative work can be done there without admitting the client. सो OPDन कितें करता तर पेशंटाचे चडशे इन्वेस्टिगेटीव आनी क्युरेटीव म्हणजे पेशंटाक सारके करपाचे जे कितें ट्रिटमेंट आसा ते थंय दिवपाक शकता. मागीर दस डिक्रीजिंग मेडिकल एक्सपेन्सीस. द स्कोप ऑफ OPD इन्क्लूड्स द फॉलोविंग. तातूंत कितें कितें आसता OPDन मेळटा तर आमकां सगळ्यान पयलें कन्सल्टेशन एंड इन्वेस्टिगेशन. सो पेशंटाक थंय कन्सल्टेशन दिता आनी कितें इन्वेस्टिगेशन्स म्हणजेच कितें टेस्ट बी करपाची आसत जाल्यार ते सुद्दां तांकां थंय सांगता. नेक्स्ट इज प्रिवेंटीव एंड प्रमोटीव हेल्थ केअर. प्रिवेंटीव हेल्थ केअर म्हणजे पयलींच प्रिवेंशन करप खंयच्याय डिजिजाचे ताका प्रिवेंटीव हेल्थ केअर म्हणटा. आनी प्रमोटीव म्हणजे जर तुजी हेल्थ सारकी आसा जाल्यार ती कशी मेंटेन करप ते सगळे थंय सांगतात. मागीर रिहॅबिलिटेशन सर्विसीस. रिहॅबिलिटेशन सर्विसीस म्हणजे जर पेशंटाक कितेंय जाल्लें आसत म्हणजे सर्जरी किंवा मागीर फ्रॅक्चर असलें कितें आसत जाल्यार पेशंटाक परत आफ्टर म्हणजे पोस्ट ऑपरेटीव तो हळू सारको जाता मागीर ताका परत मेन स्ट्रिमान रिहॅबिलिटेट करप ताका रिहॅबिलिटेशन सर्विसीस म्हणटा. मागीर येता ते हेल्थ एड्युकेशन. हेल्था बद्दल जे कितें अवेरनस आसता ते सगळे थंय दितात. आनी कावन्सिलींग. कावन्सिलींग म्हणजे खंयच्याय पर्टिक्युलर डिजिजाक किंवा कोणाकूय जेंकां कावन्सिलींग म्हणजे डॉक्टराच्या सल्ल्याची गरज आसता तांकां तो थंय म्हणजे OPDन मेळटा. OPD इज लोकेटेड एट द एंट्रन्स ऑफ द हॉस्पिटल. It should be separate from inpatient area connected to it. So OPD ही सदांच IPD पासून पयस आसता कित्याक IPDन पेशंट एडमीट जाल्ले आसता आनी एकदां पेशंट एडमीट जालो की ताका कंटिन्युअस अशी डिस्टर्बन्स नाका आसता. OPDन कितें जाता खूब लोक येता दिसाक सो मागीर थंय खूब लोक जाता आनी मागीर आवाज जाता बोवाळ जाता किंवा मागीर डिस्टर्बन्सीस आसता म्हणून IPD आनी OPD ही
सेपरेट आसता एकामेका पासून पयस. इट शूड हॅव इजी एक्सेस टू मेडिकल रिकॉर्ड डिपार्टमेंट, एक्स-रे, लॅबोरेटरी, फार्मसी एंड बिलिंग काउंटर. ओपीडीच्या लागींच सगळे हे डिपार्टमेंट्स आसूंक जाय. मेडिकल रिकॉर्ड डिपार्टमेंट कित्याक पेपर करपाक जाय, मागीर पेपर थंय परत स्टोर करून दवरतात. एक्स-रे फॅसिलिटी, लॅबोरेटरी, फार्मसी आनी बिलिंग काउंटर, कित्याक हांगा त्या पेशंटांक ते इन्वेस्टिगेशन करपाक, फार्मसीन मेडिसीन हाडपाक किंवा बिलिंग काउंटराचेर बील भरपाक वचचें पडटा. मागीर इट शूड बी इजिली एक्सेसेबल टू कॅज्युअल्टी बट शूड बी सेपरेटेड फ्रॉम कॅज्युअल्टी. सो कॅज्युअल्टीक ते लागीं आसूंक जाय पण सेपरेटेड, म्हणजे दुसरो रूम. कॅज्युअल्टी थंय तेकून आसूंक जाय पण दुसऱ्या रुमान आसूंक जाय. डिफरंट टायप्स ऑफ लॅबोरेटरीज इन अ हॉस्पिटल. सो वेगवेगळ्यो खंयच्यो लॅबोरेटरीज आसता. सगळ्यान पयली बॅक्टेरियोलॉजी लॅबोरेटरी. इट कंडक्ट्स टेस्ट रिलेटेड टू बॅक्टेरिया अँड द टॉक्सिन्स प्रोड्यूस बाय देम. मागीर क्लिनिकल बायोकेमिस्ट्री लॅबोरेटरी. तातूंत वेगवेगळ्यो टेस्ट रिलेटेड टू बायोकेमिकल बेजीस ऑफ डिजीज आनी क्लिनिकल ट्रायल्स ऑफ न्यू ड्रग्स हे सगळे थंय जाता. मागीर हिमॅटोलॉजी लॅबोरेटरी. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग हिमोग्लोबिन डिटर्मिनेशन्स, कोएगुलेशन्स टायम स्टडीज, रेड एंड व्हाईट सेल्स काउंट्स, स्पेशल ब्लड पॅथॉलॉजी स्टडीज हे सगळे हिमॅटोलॉजी, म्हणजे इन शॉर्ट थंय ब्लड टेस्ट सगळ्यो जातात. मागीर पॅराजायटॉलॉजी लॅबोरेटरी. It studies the presence of parasites and the cysts and ovas of the parasites. Blood bank. It has the responsibility for collecting and processing all blood used in the hospital for transfusion. Transfusion म्हणजे ब्लड जेन्ना आमी एका मनशाचे दुसऱ्या मनशाक घालता तेन्ना ताज्या पयलीं ताजेर सगळे टेस्टी करच्यो पडटा की ब्लड सारकें आसा काय ना, कितें कितें म्हणजे ते दुसऱ्या मनशाक ते मॅच जाता काय ना. सो हे सगळे ब्लड बँकान चॅक करतात. मागीर आसा ते एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट. द एडमिनिस्ट्रेटिव स्टाफ डिपेंडिंग अपॉन द सायज ऑफ द हॉस्पिटल कंप्रायझीस द एडमिनिस्ट्रेटर, द असिस्टंट एडमिनिस्ट्रेटर, द बिझनेस मॅनेजर अँड द डिपार्टमेंट हेड्स. सो एडमिनिस्ट्रेशन म्हणजे फूल हॉस्पिटल कशें वर्क करतले हे सगळे थंय पळयतात, तेका एडमिनिस्ट्रेशन म्हणटात. मागीर फंक्शन इज टू लूक आफ्टर वर्किंग ऑफ अ हॉस्पिटल, म्हणजे फूल हॉस्पिटल सारकें वर्क जाता काय ना ते चॅक करप किंवा मेंटेन करप वर्क हॉस्पिटलाचो सारको. मागीर पर्चेसिंग डिपार्टमेंट. द पर्चेसिंग डिपार्टमेंट हॅज द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर पर्चेसिंग ऑल सप्लायज एंड इक्विपमेंट्स ऑफ द हॉस्पिटल. सो हॉस्पिटलान जें कितें सामान जाय पडटा ते सगळे पर्चेसिंग डिपार्टमेंट बाय करतात. मागीर लास्ट इज फायनान्स एंड अकाउंट्स डिपार्टमेंट. द फायनान्स एंड अकाउंट्स डिपार्टमेंट हॅज द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर कलेक्टिंग द मनी, पेइंग फॉर द सप्लायज एंड इक्विपमेंट्स, handling all records pertaining to hospital finances, keeping records of assets and liabilities, and assist in budget preparation. The business manager is responsible for the function of the department and the accounts help the business manager. So finance and accounts departmentan कितें करता तर मनी रिलेटेड जे कितें सगळें आसता ते सगळे थंय डील करतात. फॉर एग्जाम्पल आता पेशंटाक समज म्हणजे पेशंटाचे बिलिंग सेटलमेंट करप किंवा डॉक्टरांक पेमेंट करप, त्या भायर कितें पर्चेजीस आसा, कितें विकतें घेवंक जाय जाल्यार तांकां पयशे दिवप, हे सगळे फायनान्स डिपार्टमेंट पळयता. सो ह्या लेसनान आमी खंयची खंयची सपोर्टीव डिपार्टमेंट्स पयली तर सगळ्यान पयली किचन एंड डायटरी डिपार्टमेंट, मागीर क्लिनिंग एंड लॉन्ड्री डिपार्टमेंट, थर्ड इज हाउसकीपिंग, फोर्थ इज ओपीडी, फिफ्थ लॅबोरेटरीज, मागीर एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, पर्चेसिंग डिपार्टमेंट आनी फायनान्स डिपार्टमेंट. थँक्यू.